नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपला चॅनल गगनस्पर्शीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल आणि खूप सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह असा मेकअप लूक कसा तयार करायचा ते बघणार आहोत. फेस वॉश मी केलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप येते तीच आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. जेवढं चांगलं मॉइश्चरायझर कराल तेवढंच छान तुमचा मेकअप बसतो. त्याच्यामुळे मेकअपच्या अगोदर मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं आहे. इथे मी लॅक्मेचं वापरलेलं आहे. तुम्ही तुमचं रेग्युलर जे असेल ते वापरू शकता. त्याच्यानंतर जी सेकंड स्टेप येते ती म्हणजे प्रायमर. आता प्रायमर लावण्याने काय होतं, तुमच्या ज्या चेहऱ्यावरती ओपन छिद्र म्हणा किंवा पोर्स जे असतात ना, ते लॉक व्हायला हेल्प होते आणि तुमच्या मेकअपच्या आणि तुमच्या चेहऱ्याच्या किंवा स्किनच्या मध्ये एक बॅरियरचं काम हे प्रायमर करत असतं. इथे मी हुडाचं वापरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ते म्हणजे आपलं फाउंडेशन. आता आपण बेससाठी फाउंडेशन तुमच्या स्किन टोनचं असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या स्किन टोनच्या पेक्षा वेगळं तुम्ही फाउंडेशन वापरलं तर ते खूप विचित्र दिसतं किंवा चेहऱ्यावरती असं मास्क वगैरे लावल्यासारखं दिसतं. त्याच्यामुळे फाउंडेशन हे नेहमी तुमच्या स्किन टोनचं घ्यायचं आहे. मी इथे फिटमीचं फाउंडेशन वापरलेलं आहे, ज्याच्यात माझा शेड आहे 210. सो फाउंडेशन हे नेहमी स्किन टोन चेक करूनच घ्यायचं. छान बघा ब्लेंड करायचं. ओला ब्युटी ब्लेंडरच यूज करायचा फाउंडेशन ब्लेंड करायला. पुसल्यावानी करायचं नाही, डॅब-डॅब करून ब्लेंड करायचं. आणि त्याच्यानंतर मी इथे फिटमीचं कॉम्पॅक्ट वापरलेलं आहे. कॉम्पॅक्टमध्ये सुद्धा 2 शेड येतात, नॅचरल ग्लो आणि वॉर्म असं 2 शेड येतात. सो ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आय मेकअपसाठी जे बेस आहे ना, तर मी इथे एक प्लेन कलरचं बेस पहिलं पावडर अशी लावून घेतलेली आहे आणि आता बघा मला एकदम नॅचरल आणि खूप सिंपल असा मेकअप ठेवायचा आहे. त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं पिंक शेडचं थोडंसं एक आय शॅडो घेतलेलं आहे आणि पूर्ण तुमच्या डोळ्यांच्या क्रीजवरती ते ब्लेंड करून घेतलेलं आहे. अगदी नॉर्मल किंवा नॅचरल लूक दिसत आहे आणि त्याच्यावरती जे शिमर लावलेलं आहे किंवा चमक जी म्हणतात ना, ती सुद्धा खूप थोडीशी जी लाईट आहे ना किंवा कमी चमकणारी आहे ना, ती वापरलेली आहे. सो बघा एकाच पॅलेटमध्ये माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे खूप कमी प्रोडक्टमध्ये सुद्धा किंवा एक छोटंसं असं पॅलेट तुमच्याकडे असेल ज्याच्यात शिमरसुद्धा आहेत, ज्याच्यात कॉन्टोअरसुद्धा करू शकता तुम्ही आणि आईज शॅडोसुद्धा असतात. त्याच्याचबरोबर ब्लश आणि हायलायटर अशा सगळ्याच गोष्टी माझ्या एकाच आय शॅडो पॅलेटमध्ये आहेत. सो असं एखादं आय शॅडो पॅलेट तुमच्याकडे सुद्धा असायला हवं. बघा दोन्ही डोळ्यांचा मेकअप करून झाल्यानंतर म्हणजे आय शॅडो वगैरे लावून झाल्यानंतर आपण इथे आयलायनर लावणार आहोत. इथे मी लिक्विड आयलायनर वापरत आहे. जर तुम्हाला लिक्विड आयलायनर लावता येत नसेल तर जे पेन्सिलचं आयलायनर किंवा पेन आयलायनर येतं ना ते यूज करा. त्याच्याने सुद्धा खूप छान आयलायनर लावतं. त्याच्यानंतर आपण इथे मस्कारा लावणार आहोत. इथे मी मस्कारा जो आहे तो ब्लू हेव्हनचा वापरलेला आहे. खूप छान मस्कारा आहे. तुम्हाला मस्काराचे 2-3 कोड द्यायचे आहेत. पहिला सुकल्यानंतर दुसरा आणि दुसरा सुकल्यानंतर तिसरा. त्याने काय होईल, तुम्हाला ज्या आर्टिफिशियल आयलॅशेस असतात ना, ते लावायची गरज पडणार नाही. आणि जो सेम पिंक कलर आपण डोळ्यांच्या वरती वापरला होता, तोच तुम्हाला खालच्या डोळ्यांच्या खालच्या साईडला सुद्धा वापरून घ्यायचा आहे. जेणेकरून थोडीशी शॅडो क्रिएट होईल किंवा ती सावली म्हणतात ना किंवा खालच्या साईडने तुमचे डोळे असे रिकामे दिसणार नाहीत. त्याच्यानंतर सेम आय शॅडो पॅलेटमधून एक थोडासा डार्क ब्राऊन कलर आहे तो मी घेतलेला आहे आणि त्याने मी नोज कॉन्टोर करत आहे. बघा पूर्ण फेसचं कॉन्टोरिंग मी कधीच करत नाही कारण मला त्याची गरज वाटत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की माझा फेस खूप मोठा आहे किंवा त्याला कट द्यायची गरज आहे, अशा टाईमला तुम्ही पूर्ण फेस कॉन्टोर करू शकता. आणि त्याच्यानंतर पुढची आणि माझी सगळ्यात फेवरेट स्टेप येते ती म्हणजे ब्लश लावणं. आता ब्लश लावून झाल्यानंतर बघा मी त्याच्यावरती कॉम्पॅक्ट लावते. ही माझी एक स्वतःची ट्रिक आहे. मला वाटतं की त्याने काय होतं ब्लश जे आहे ते इव्हन किंवा तुमच्या स्किनमध्ये असं मुरल्यासारखं दिसतं. ते वरून काहीतरी असं लाल-लाल तुमच्या गालावरती थोपलं आहे असं वाटत नाही. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे हायलायटर. बघा या सगळ्या गोष्टी माझ्या एकाच पॅलेटमध्ये आहेत. अगदी एकच तुमच्याकडे असं पॅलेट असेल तर तुम्ही असा अगदी सिंपल मेकअप खूप नॅचरल दिसणारा आणि तरीसुद्धा तेवढाच अट्रॅक्टिव्ह दिसणारा मेकअप घरच्या घरी करू शकता. म्हणून मी तुम्हाला परत परत सांगत आहे की एकाच पॅलेटमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील, असं तुम्ही पॅलेट एखादं ठेवा. बघा ब्लश हे तुम्हाला लावून झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला छान असा हायलायटर लावायचा आहे आणि
त्याच्यानंतर आता आपण आयब्रोज थोड्याशा फिल करून घेऊयात. आता आयब्रो फिल करण्यासाठी मी इथे मार्सचं पॅलेट वापरलेला आहे. त्याच्यातला जो खूप डार्क काळा कलर आहे तो नाही वापरला. त्याच्यापेक्षा थोडासा एक लाईट आहे आणि जिथं-जिथं मला थोड्याशा माझ्या आयब्रोज पातळ वाटतात ना, तिथे मी फक्त थोडंसं फिल करत आहे. जास्त मी काही करत बसत नाही आयब्रोला. ऑलरेडी माझ्या खूप ब्रॉड आहेत आणि त्याच्यानंतर आपली सगळ्यात लास्ट स्टेप येते ती म्हणजे लिपस्टिक. बघा इथे मी रेड कलरची अगदी साडीची बॉर्डर आहे आणि ब्लॅक कलरची सुद्धा. ब्लॅक आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशी रेड कलरची लिपस्टिक जेव्हा लावता ना, तेव्हा तुमचा अगदी लूक आहे ना बघा, अगदी सिंपल तुमचा बेस दिसत आहे, पण तुमचे लिप्स किंवा ओठ थोडेसे अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. त्याच्यानंतर आपली टिकली लावली आणि छान असा तुमचा मेकअप लूक अगदी कमी टाईममध्ये, अगदी म्हणजे 5 ते 10 मिनिट जरी तुम्ही दिले ना, तरीसुद्धा तुमचा एकदम छान नॅचरल असा टच असणारा सिंपल मेकअप लूक तयार होतो. बघा येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी तुम्ही असा सिंपल आणि सोबर दिसणारा, कारण की खूप तुम्हाला असं काहीतरी चेहऱ्यावरती लावलंय किंवा थोपलंय असं पण वाटत नाही आणि खूप छान सिंपल नॅचरल मेकअप लूक तुमचा तयार होतो. असेच बरेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. बाय बाय.